नागपुर की गलियों से शुरू हुआ एक सफर जो आगे चलकर देश के विकास की सोच बन गया। एक ऐसी संस्था जिसने सिर्फ व्यक्तित्व नहीं बल्कि नेतृत्व गढ़ा। आखिर कैसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने नितिन गडकरी के जीवन को दिशा दी, आइए देखते हैं। नितिन गडकरी का सफर सिर्फ राजनीति तक सीमित नहीं है, बल्कि यह विचारों से नेतृत्व तक की एक मजबूत और प्रेरणादायक यात्रा है। उनकी शुरुआत नागपुर की उन साधारण गलियों से हुई जहां बचपन में ही उन्होंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़कर अनुशासन, सेवा और राष्ट्रभक्ति के संस्कार आत्मसात किए। यही शुरुआती सीख उनके नेतृत्व की नींव बनी। समय के साथ यह विचारधारा उनके हर फैसले में नजर आने लगी। हाल ही में आरएसएस ने अपने 100 वर्ष पूरे किए, जो अपने आप में ही एक ऐतिहासिक पड़ाव है। राष्ट्र प्रथम की भावना उनके कामों में साफ दिखाई देती है। चाहे इंफ्रास्ट्रक्चर का तेजी से विकास हो, ग्रीन एनर्जी को बढ़ावा देना हो या ग्रामीण भारत को सशक्त बनाना, हर क्षेत्र में उनकी कार्यशैली स्पष्ट, तेज और जमीनी जुड़ाव से भरी हुई है। यही कारण है कि नितिन गडकरी आज एक प्रभावी नेता और दूरदर्शी विचारक के रूप में पहचाने जाते हैं। आज के इस खास एपिसोड में हमारे साथ है उपेंद्र कोठेकर, जो नितिन गडकरी की आरएसएस यात्रा, उनके व्यक्तित्व निर्माण और नेतृत्व के पीछे की सोच को गहराई से समझाएंगे और कई अनछुए पहलुओं पर प्रकाश डालेंगे। नमस्कार, लोकतंत्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय आहे नितिन गडकरी आणि आरएसएस। आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसंघा म्हणजे सामान्य कार्यकर्त्याच्या रूपात काम करून आता एक विजनरी मॅन आणि एक विकास पुरुष पर्यंतची त्यांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर सर। नमस्कार सर। नमस्कार। लोकतंत्र मिरर मध्ये आपले स्वागत आहे सर। माझा पहिला प्रश्न सर, नितिन गडकरींवर जे आरएसएसचे जे विचार घडले, आरएसएसने जे त्यांना घडवलं, नेहमी ते प्रत्येक स्टेजवर म्हणत असतात की माझ्यावर जे संस्कार घडलेले आहेत ते फक्त आरएसएस मुळे आहेत। आपल्याला काय वाटतं सर? नितीनजींचं म्हणणं बरोबर आहे। नितीनजी हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत। महाविद्यालयीन जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये त्यांचा संघाच्या शाखेशी नित्य संबंध आलेला आहे आणि संघ विचाराचा वारसा घेऊन काम करणारी जी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, तर महाविद्यालयीन जीवनामध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते। विद्यार्थी चळवळीचं नागपुरात त्यांनी नेतृत्व केलं। त्यांच्या नेतृत्वात नागपूर विद्यापीठाच्या, अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका आम्ही लढवल्या आणि तेव्हापासून संघाचा जो विचार आहे, संघाचं जे म्हणणं आहे की राष्ट्रप्रथम, तर या विचाराला अग्रक्रम देऊन त्यांचा आयुष्याचा दिनक्रम सुरू आहे आणि आज सुद्धा त्यांच्या माध्यमातून जे विकास कामं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे आणि आपला प्रदेश असेल, आपला देश असेल, आपलं गाव असेल, आपलं शहर असेल, हे अग्रक्रमाने पुढे गेलं पाहिजे, याबद्दल त्यांचा ध्यास आहे। आणि हा ध्यास बाळगत असताना, विकास करत असताना सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे, समाजातला जो शेवटला घटक आहे त्या शेवटल्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, याबद्दल ते जागरूक आहेत। आपण जेव्हा संघात जातो, संघामध्ये राष्ट्रप्रथम हे सगळ्यात पहिले आपल्याला शिकवलं जातं आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या कामात ते दिसतं आपल्याला। आपण कसं बघताय सगळ्यांना? नाही, शेवटी संघाचं जे म्हणणं आहे, संघाची जी विचारधारा आहे, त्यामध्ये संघाचं असं काही नाही। संघाचं म्हणणं असं आहे की हा देश बलशाली झाला पाहिजे, हा देश विकसित झाला पाहिजे, जगामध्ये या देशाचं नावलौकिक झाला पाहिजे आणि जे पूर्ववैभव या देशाला होतं ते पूर्ववैभव परत एकदा या देशाला प्राप्त झालं पाहिजे, हे संघाचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे संघाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, तर त्यामध्ये देशाचा उत्कर्ष, देशाचा विकास, राष्ट्रीय भावना, ह्या सगळ्या गोष्टींना मध्यनजर ठेवून ते आपापल्या क्षेत्रात काम करत असतात आणि त्यामुळे नितीनजींच्या कामामध्ये सातत्याने हा जो विषय दिसतो आपल्याला, तो संघाच्या शिकवणीचा परिपाक आहे। नक्कीच आत्ताची जी राजनीती आहे, म्हणजे आताचे जे राजकारण आहे आणि आरएसएस, याला आपण कसं बघता सर? नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्यक्ष कुठल्याही राजकारणाशी संबंध नाही आहे। ती एक स्वयंसेवी संघटना आहे, सांस्कृतिक संघटना आहे, पण संघाच्या तालमीत तयार झालेला जो कार्यकर्ता आहे, संघाच्या तालमीत तयार झालेले जे व्यक्ती आहेत, माणसं आहेत, हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, त्याप्रमाणे ते राजकीय क्षेत्रातही काम करतात। त्या राजकीय पक्षामध्ये
त्या राजकीय पक्षाचा जो वसा आहे तो वसा घेऊन ते पुढे जातात. आज संघाचा विचार जो आहे तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा देशसेवेचा विचार आहे, देश विकासाचा विचार आहे. आणि त्यामुळं राजकारणामध्ये सुद्धा संघाचं नाव घेऊन मिरवणारी जी मंडळी आहेत किंवा स्वयंसेवक म्हणून वावरणारी जी मंडळी आहेत, त्यांच्या नजरेसमोर त्यांचं काम करत असताना जे उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट हेच असतं की जे संघाच्या तत्वात त्यांनी सांगितलं. साहेब नेहमीच म्हणत असतात की RSS मध्ये शिकवलं जातं की संघटन मजबूत करा. आपलं संघटन जर मजबूत राहील तरच आपण समोर जाऊ. लोक जोडले पाहिजे. तर आपण कसं बघता सर याला? नाही, अगदी बरोबर आहे. याचं कारण असं आहे की शेवटी संघटनेच्या माध्यमातून हे सगळे कामं होऊ शकतात. एकटा व्यक्ती असेल, हा एकटा व्यक्ती काही करू शकत नाही. संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेला 4 लोक एकत्र येतात, एका विचाराने काम करतात, एक दिलाने काम करतात, त्यामुळे जी संगणन शक्ती आहे त्या संगणन शक्तीचा विजय हा मोठा असतो. आणि त्यामुळे कुठल्याही एका व्यक्तीपेक्षा संघटनेचं जे काम आहे, संघटनेचं काम मोठं असतं. त्याचं प्रत्यंतर संघाच्या कामामध्ये आपण पाहत आहोत. सुरुवातीच्या काळात जे म्हणजे जेव्हा गडकरी साहेब लहान होते त्यावेळेस RSS ची भूमिका त्यांच्यावर कसे त्यांच्यावर संस्कार घडवले RSS ने? असं आहे की आज जे नितीनजी दिसत आहेत ते संघाने त्यांच्यावर केलेल्या संस्काराचा परिणाम आहे. फरक फक्त एवढाच पडला आहे की नितीनजीच्या लहानपणी असेल, नितीनजी महाविद्यालयात शिकत असताना असेल, शालेय विद्यार्थी असताना असेल, त्यावेळेला संघाबद्दलची जी भावना आज आपल्याला दिसते ती त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला मोठ्या प्रमाणात संघाला विरोध होता. संघ म्हटल्यानंतर नाकं उरल्या जायचे. संघाला ज्या ज्या ठिकाणी तसं करता येईल तसा विरोध शासनाकडनं व्हायचा, राजकीय पक्षांकडनं व्हायचा. आणि हा विरोध होत असताना एकीकडे संघाचं काम करायचं, संघाचं काम वाढवायचं हे एक सतीचं व्रत होतं. ते व्रत सगळ्या स्वयंसेवकांनी निभावलं. आणि त्यामुळे आज संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, त्यावेळेचा संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS हे जगभरातलं सगळ्यात मोठं संघटन आहे. आणि अशा या संघटनेने अनेक नेते घडवले. त्यातलेच एक लोकप्रिय नेते नितीनजी गडकरी. पुढच्या भागात आपण बघूया त्यांना या लोकप्रियतेमुळे त्यांना मिळालेला पदव्या, डिग्री आणि अनेक मानद पुरस्कार. तोपर्यंत बघत राहा लोकतंत्र मिरर. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल धन्यवाद सर. नमस्कार. इस प्रेरणादायक सफर में हमने देखा कैसे विचारों ने एक मजबूत नेतृत्व को जन्म दिया, लेकिन कहानी अभी आगे बढ़ेगी. अगले एपिसोड में जानेंगे वो अहम पड़ाव जहां उपलब्धियां और जिम्मेदारियां केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के व्यक्तित्व को नई ऊंचाइयों तक लेकर जाती है.